निरोगी आरोग्यासाठी विषमुक्त सेंद्रिय शेती काळाची गरज असून शेतकऱ्यांनी आता भविष्याचा वेध घेऊन शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे असल्याचे मत सोलापूरच्या कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी व्यक्त केले। गवळी वस्ती तालीम संघ मानाचा गणपती यांच्या वतीने शेती फायद्याची हा शेती विषय डोळ्यासमोर ठेवून शनिवारी तालीम संघाच्या प्रांगणात एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी खरीप व रब्बी हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करताना डॉक्टर लालसाहेब तांबडे बोलत होते। सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल व प्रगतशील शेतकरी प्रतापसिंह परदेशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। ऍक्सिस बँकेचे सोलापूरचे एरिया सेल्स मॅनेजर भगवान बनसोडे यांचेही यावेळी बँकेच्या शेती कर्ज विषयाबाबत सविस्तर मार्गदर्शन झाले। शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे असे ते म्हणाले। डॉक्टर तांबडे म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे। जवळपास 65% मनुष्यबळ शेतीवर अवलंबून आहे। शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी शेतीतील 3 आमूलाग्र घटकांवर भर देण्यावर निर्णय घेतला आहे। शेतीमध्ये सुधारित तंत्रज्ञानाचा वापर होणे गरजेचे आहे। लोक आरोग्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर जागृत असल्यामुळे सेंद्रिय शेतीकडे शेतकरी वळत आहेत। दुसरे म्हणजे शेतीपूरक व्यवसाय जोपर्यंत आपण जोडत नाही तोपर्यंत आपली शेती फायदेशीर होणार नाही। विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे। पश्चिम महाराष्ट्रात दुधाचे उत्पादन अर्थात डेअरी उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे, ज्यामधून शेतीमध्ये लागणारे भांडवल निर्माण होते, त्यामधून सुधारित तंत्रज्ञान निर्माण होते। तयार मालाला म्हणावा तशी बाजारपेठ मिळत नाही। बाजारपेठ कमी मिळणे ही सर्वात मोठी शेतकऱ्यांच्या दृष्टीने समस्या आहे। यावर मात करण्यासाठी प्रक्रिया व्यवसाय करण्याची गरज आहे। पिकांच्या बाबतीत मात्र प्रक्रिया व्यवसाय म्हणावा तसा विस्तारलेला दिसत नाही। त्यावर आता भर देण्याची गरज निर्माण झाली आहे। या 3 गोष्टींवर जर सर्वांनी लक्ष केंद्रित केले तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होणार आहे। सोलापूरच्या ग्रामीण भागातील अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाल्याची अनेक उदाहरणे आहेत, असेही डॉक्टर तांबडे यांनी बोलताना सांगितले। या कार्यक्रमास रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, गवळी वस्ती तालीम संघाचे अध्यक्ष महादेव गवळी, अरुण गुले, वामन वाघचौरे, औदुंबर जगताप, नागनाथ पवार, सुनील कदम, लहू गायकवाड, दत्तात्रय गणेशकर, श्याम गांगर्डे, डीसीसी बँकेचे शाखा प्रमुख राजेश गवळी, शिवराज चटके, संदीप काशीद, शेखर गवठेकर, विष्णू जगताप, अरविंद गवळी, बाळासाहेब फुले, बाळासाहेब गवळी, विक्रम पाटील, कलबुर्गेसर, प्रभाकर इंगळे, प्रशांत भगरे, लक्ष्मण मेकाले, अशोक बनसोडे, सचिन कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।